वंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं चिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचस्तुत्यामध्ये गाथा नंबर 53 बघत होतो. आज जयसेनाचार्यांची टीका आहे. नंबर याचा वेगळा आहे. 59 नंबर आहे जयसेनाचार्यांच्या पुस्तकात. गाथा नंबर 59, पान नंबर 95 पान आहे, 59 गाथा आहे. येषां जीवानाम अग्रे कर्म कर्तृत्व भोक्तृत्व संयुक्तत्व त्रयं कथ्यते तेषां पूर्वं तावत् स्वरूपं संख्याच प्रतिपादयति. येषां जीवानाम अग्रे, पुढे या जीवांचं, जे की आता पूर्वी अधिकार काय सांगितले होते, उपयोग अधिकाराचं वर्णन झालं, तर त्या जीवाचं, जो उपयोग अधिकारवाला जीव आहे त्यांचं पुढे कर्म कर्तृत्व भोक्तृत्व संयुक्तत्व असे 3 अधिकार सांगणार आहे त्याच्या पुढं. मग त्याच्या पूर्वी त्याचं स्वरूप आणि संख्या सांगतात. कोणाचं? जीवाचं स्वरूप आणि संख्या सांगायला. जीवाणायिणी हणा संतानंताय जीवभावादो सभावदो अनंता पंचगुणपधानाय. काय सांगितलं? जीव अनादि निधन आहे. कोणाच्या अपेक्षेने? तुम्ही सांगा आता. कोणाच्या अपेक्षेने अनादि निधन? पारिणामिक भावाच्या अपेक्षेने. साधी, कुठलं घेतलं दुसरं भाव? अनादि शांत नाही, त्याने अनादि शांत घेतलंच नाही. साधी शांत कुठल्या अपेक्षेने? 3 क्षायिक नाही, औदैक औपशमिक आणि क्षयक्षमिक या 3 भावाच्या अपेक्षेने साधी शांत आहे. आणि कोणाच्या अपेक्षेने साधी अनंत आहे? क्षायिक भावाच्या अपेक्षेने साधी अनंत आहे. और जीवत्व भाव से अनंत है. वे जीव 5 मुख्य गुणों की प्रधानता वाले है. म्हणजेच 5 भाव वाला असतो तो जीव असतो. कुठले 5 भाव? औदैक औपशमिक क्षयक्षमिक क्षायिक आणि पारिणामिक. तर या 5 भावाला जीव असतो असं सांगितलं. जीवा ही शुद्ध पारिणामिक परम भाव ग्राहकेण शुद्ध द्रव्यार्थिक नयेन शुद्ध चैतन्य रूपेण अनादि अनिधना. जीव खरोखर शुद्ध पारिणामिक परम भाव ग्राहक शुद्ध द्रव्यार्थिक नयाच्या अपेक्षेने शुद्ध चैतन्य रूपाने अनादि अनिधन आहे. म्हणजे अभेदवृत्तीचा जो विषय आहे तो परमशुद्ध निश्चयण्याचा कसा आहे? अनादि अनिधन आहे. पारिणामिक भाव स्वरूप आहे. पुनश्च कथम भूताः, पुन्हा कशा प्रकारचा आहे? औदैक क्षयक्षमिक औपशमिक भावत्रय अपेक्षया साधी सनिधनाः. त्याचाच खुलासा फक्त सांगायला गाथेमध्ये जे सांगितलं. औदैक क्षयक्षमिक औपशमिक भाव या 3 भावाच्या अपेक्षेने जीव साधी सनिधन आहे, म्हणजे साधी शांत आहे. पुनः अपि किम विशिष्टाः, पुन्हा देखील कोणत्या वैशिष्ट्याने सहित आहे? साधी अनंताः, साधी अनंत आहे. कस्मात् सकाशात, कोणामुळे, किंवा काय घेतलं? क्या विषय, किस कारण से, कोणत्या कारणामुळे जीव साधी अनंत आहे? तर जो भाव उत्पन्न होतो पण कधी नष्ट होत नाही, म्हणजे आता परंपरा रूपाने का असेना तोच भाव त्याच्याजवळ असणार, या अपेक्षेने तो साधी अनंत आहे म्हणला गेला. नाहीतर असं एका पर्यायाच्या अपेक्षेने बघायला गेलं तर क्षायिक भावसुद्धा साधी शांतच आहे. जीव भावतः क्षायिकः भावः तस्मात्. जीव भाव असल्यामुळे क्षायिक भाव साधी अनंत आहे. त्या कारणामुळे, म्हणजे जीव भाव असल्यामुळे हा हेतू दिला. क्षायिक भाव साधी अनंत आहे असं झालं प्रतिज्ञा वाक्य. त्याला हेतू दिला जीव भावतः, जीवाचा भाव असल्यामुळे. काय सांगितलं मी?
निखिलताई सांगा. जीवाचा भाव असल्यामुळं तो साधी अनंत आहे. शारीरिक भाव. शाईक भाव साधी अनंत आहे कारण जीव भाव असल्यामुळे असा हेतू दिला त्याला. त्याला तसं सगळ्या भावांच्या अपेक्षेने आपण करू शकतो वाक्य. काय औदयिक, औपशमिक आणि क्षयपशमिक हे 3 भाव साधी सनिधन आहेत का? गायच्या बाकी पाहिजे काय? हा तेच बाकी का? बरोबर. अनुजा भाभी बोला. हे 3 भाव साधी सनिधन आहेत का? हेतू द्या की. जॉईन झाले. जीव भाव नसल्यामुळे. जीवाचा स्वभाव असं सांगायचा आहे ना. जो क्षायिक भाव हा स्वभाव आहे या अपेक्षेने, पण त्याला सुरुवात आहे अशा अपेक्षेने घेतलेलं म्हणून साधी अनंत म्हणलं. आणि हे जे औपशमिक, क्षयपशमिक आणि क्षायिक भाव आहेत हे क्षणिक आहेत म्हणा किंवा काय म्हणतात ते आगंतुक आहेत म्हणलं जातं अष्टसहस्रीच्या अपेक्षेने त्याला. मग ते म्हणून पर्याय रूप असल्यामुळे किंवा जीवभाव नसल्यामुळे साधी सनिधन आहेत. पुढं न हि क्षायिक भावस्य साधित्वात अंतः अपि किल भविष्यति इति आशंकनीयम. आपण अमृतचंद्राचार्यांच्या टीकेत वाचलं होतं. क्षायिक भावाचं साधीपणा असल्यामुळे अंत देखील आहे, असं अंत देखील येईल त्याला, असं शंका करण्यायोग्य नाही. काय प्रश्न? ज्या भावाला सुरुवात आहे त्याला अंत असायलाच पाहिजे असं तुम्ही म्हणताय, तर क्षायिक भावाला अशी शंका करणं योग्य नाही. सह हि कर्मक्षये सती क्षायिक भावः केवल ज्ञानादिरूपेण समुत्पद्यमानः सिद्ध भावः इव जीवस्य सद्भावः एव सह च स्वभावस्य विनाशः नास्ति. काय सांगितलं? खरोखर तो कर्माचा क्षयाचं निमित्त असताना क्षायिक भाव केवल ज्ञानादी रूपाने उत्पद्यमान सिद्ध भावाप्रमाणे जीवाचा सद्भावच आहे. जसं की केवल ज्ञानादी जीवाचे सतरूप भाव आहेत, त्याप्रमाणे क्षायिक भाव हे सगळे सतरूप आहेत. आणि तो स्वभावाचा विनाश नाही म्हणून तो स्वभाव आहे असं म्हणायचं का? एक मिनिट. जीव की सत्ता की तरह वह क्षायिक भाव जैसा है स्वभाव कभी विनाश को प्राप्त नहीं होता म्हणून अनंत आहे असं म्हणायचं आहे. जो कधीही अंताला प्राप्त होत नाही तो स्वभाव असतो आणि म्हणून इथं हा क्षायिक भाव जो आहे तो केवल ज्ञानाप्रमाणे सतरूप आहे म्हणून त्याचा पण कधी अंत होणार नाही. म्हणून शेवटी जोडले त्यांनी की अनंत आहे. भलेही त्याला सुरुवात आहे पर्यायाच्या अपेक्षेने, पण ती आता पर्याय कधीही बदलणार नाही, कधीही त्याचा अंत होणार नाही या अपेक्षेने त्याला शांत नाही असं म्हणलं म्हणजे अनंत आहे. च इति अनादि अनिधन सहज शुद्ध पारिणामिक एक भावानां साधी सनिधनानि अपि औदयिकादि भावांतराणि कथम संभवन्ति इति चेत. पुस्तक आहे का सगळ्यांसमोर? घेऊन बसा असलं तर. अजून प्रश्न विचारतो शंकाकार. चैतिनी अनादि अनिधन सहज शुद्ध पारिणामिक एक भावाचं साधी सनिधन असताना सुद्धा औदयिकादी भावांतर कशा रीतीने संभवतात? काय म्हणलं? अनादि अनंत जो पारिणामिक भाव आहे तो एक भावाला असताना सुद्धा साधी सनिधन आणि औदयिकादी अन्य भावारूप होणं कसं शक्य आहे? म्हणजे जो स्वभाव आहे तो एक आहे, अनादि अनिधन आहे, तो कसं काय साधी शांत किंवा परिणमनवाला होतो असं शंका करायची शंका आहे. असं कसं संभव आहे? काय प्रश्न कळलं का? जीवाचा स्वभाव तर अनादि अनिधन आहे, मग तो कसं काय साधी शांत किंवा साधी अनंत रूप असं कसं परिणमन करतो? परिणमन कसं शक्य आहे असं शंका करायचं शंका आहे. कैसे संभव है? यद्यपि स्वभावेन शुद्धाः
तथापि व्यवहारेण अनादि कर्मबंधवशात सकर्दम जलवत औदैकादि भावपरिणताः दृश्यन्ते इति स्वरूप व्याख्यानं गतम. काय सांगितलं? जरी स्वभावाच्या अपेक्षेने जीव किंवा द्रव्य शुद्ध आहे तरी देखील व्यवहाराने अनादि कर्मबंधाच्या वश निमित्त असल्यामुळे औदैकादी भावरूपाने परिणमन दिसून येतं. मग त्यासाठी उदाहरण दिलं की जसं सकर्दम जलवत म्हणजे चिखल मिसळलेल्या पाण्याप्रमाणे कीचड़ से जल की तरह औदैकादी भावों से परिणत दिखाई देते है. काय कळलं? जरी तो स्वभावाने शुद्ध आहे, जसं जल हे स्वभावाने निर्मळ आहे, पण त्यात तुम्ही चिखल मिसळल्यावर तेच जल अशुद्ध झालं असं म्हणता ना तुम्ही. मग तसं जीव जरी स्वभावाने शुद्ध आहे तरी व्यवहाराने हा कर्माच्या सानिध्यात आहे, कर्माच्या उदयाच्या निमित्तामध्ये तो सुद्धा विभाव रूपाने परिणमन करतोय. मग तेच म्हणले औदैकादी भाव रूपाने परिणमन दिसून येतं कर्माचं निमित्त असताना, म्हणून त्यालाच अशुद्ध म्हणलं जातं, त्यालाच क्षणिक म्हणलं जातं, त्यालाच परिणमनशील म्हणलं जातं. भलेही जीव हे द्रव्याच्या अपेक्षेने अनादि अनिधन आहे किंवा शुद्ध आहे, निर्मळ आहे, तरी सुद्धा पर्यायाच्या अपेक्षेने कर्माच्या संयोगात असल्यामुळे त्या रूपाने परिणमन करत असल्यामुळे हा जीव मलिन आहे असं म्हणलं जातं किंवा साधी शांत आहे वगैरे हे भाव त्यामध्ये घटवले जातात. इति स्वरूप व्याख्यानं गतम, अशा प्रकारे स्वरूपाचं व्याख्यान केलं. आता त्यांनी इथं जरासं वेगळं घटवलंय बरं का. इथंपर्यंतची गाथा आपली सामान्य अमृतचंद्राचार्यांनी जशी घटवली तशी होती. एवढ्यापर्यंत काय शंका आहे का? विचारा शंका, म्हणजे अजून थोडं चांगलं खुलासा होतोय. नाही विचारा तर मी विचारणार. शंका आहेत का निशंका आहात सगळे? आपण काय बघितलं होतं समयसारमध्ये अभव्याच्या अपेक्षेने कथन. अभव्य जीव व्यवहाराचा आश्रय कसा करतो? 273 गाथेमध्ये सांगितलेलं. व्रत समिती गुप्ती आदींचं सगळ्याचं पालन करतो, पण तरी सुद्धा तो अज्ञानी मिथ्यादृष्टीचा आहे असं घेतलं होतं 273 मध्ये. 274 मध्ये काय सांगितलं की त्याला इतकं अंगपूर्वाचं ज्ञान असताना सुद्धा तुम्ही त्याला अज्ञानी का म्हणता? का म्हणता? हा नाही, महत्वाचं पुढच्या गाथेमध्ये दिलं. कारण सम्यक दर्शनाशिवाय ज्ञान पण सम्यक नसतं, त्यामुळं तो अज्ञानीच झाला. काय म्हणलं तुझं शब्द? द्रव्यश्रुताचं ओझं आहे त्याच्याजवळ, पण त्याला त्याचं भावभासन नाही. जो अभव्य शास्त्र अध्ययन करतो पण मोक्षतत्वाचे श्रद्धान करत नाही, मोक्षम असद्दहंतो अशी गाथा आहे ना ती. मोक्षाचं अश्रद्धान आहे, ज्ञानाचं अश्रद्धान आहे, म्हणून तो अज्ञानीच आहे. हे हेतू दिला. काय सांगा आता? अनुमान वाक्य करून सगळ्याला करायला पाहिजे होतं, खरं लक्षात नाही आलं आपल्याला. सगळीकडे हेतू हे चांगले मिळतात, मग त्यामुळं खुलासा चांगला होतो. दिसतंय का बोर्ड सगळ्यांना? दोनशे 74 गाथेमध्ये समयसारच्या काय सांगितलं? अभव्य जीव अज्ञानी आहे, अज्ञानी असतो. अंगपूर्वाचा ज्ञाता असला तरी सुद्धा अभव्य जीव अज्ञानी असतो. हे झालं प्रतिज्ञा वाक्य. ह्याच्यामध्ये पक्ष काय आणि साध्य काय? हे झालं पक्ष. अभव्य जीव हा पक्ष झाला, अज्ञानी आहे हे साध्य झालं. हेतू काय दिला? मोक्षाचं किंवा ज्ञानाचं अश्रद्धा नसल्यामुळे.
झालं हेतुवाक्य. म्हणजे हेतू माहिती असेल तर साध्याची सिद्धी आपल्याला यथार्थ करता येते. दिसते का बोर्ड? मोक्षाचं पण म्हणलंय आणि ज्ञानाचं पण म्हणलंय तिथंच त्याच गाथेमध्ये. मुखम असद्दहंतो अभवी असत्तो दुजो अधियज्य पाठोण करे द्विगुणम असद्दहंतस्स नाणम तू. ज्ञानाचं सुद्धा अश्रद्धान असतो म्हणून त्याचं ते सगळं अंगपूर्वाचं ज्ञान सुद्धा त्याला गुणकारी नाही असं त्यांनी तिथं खुलासा करून सांगितलं. म्हणून त्याला शास्त्र स्वाध्याय फलदायी नसते. 275 मध्ये काय बघितलं होतं? अभव्याला धर्माचं श्रद्धांतर असतं, मग तुम्ही नाही कसं म्हणताय? दुसरा आधार दिला होता 275 गाथेमध्ये की अभव्य जीव अभव्याला धर्माचं श्रद्धा नसून सुद्धा तो मोक्षाला का नाही जात? नाही आता 275 घेतोय ना. सद्दह दिय पत्ते दिय रोचे दियतः पुणोय फासे धम्मम भोग निमित्तम नदुसोकम मखय निमित्तम. मग धर्माचं श्रद्धान करतो पण अभव्याला धर्माचे श्रद्धा नसूनही मोक्षाला का नाही जात? असूनही मोक्षाला जात नाही. हे झालं प्रतिज्ञा वाक्य. सांगा आता हे पक्ष साध्य काय आहे? लौकिक सुखासाठी धर्माचा आधार घेतो. म्हणजे काय म्हणायचं? भोगाच्या निमित्ताने धर्म करतो, कर्मक्षयासाठी करत नाही असं घेतलं होतं ना हेतू त्याचं. काय? भोगाच्या निमित्ताने धर्म करतो, असंच की की कर्मक्षयासाठी नाही करत. भोगाच्या निमित्ताने करतो, कर्मक्षयाच्या अपेक्षेने नाही. करत नसल्यामुळे काय कळलं? हा जो अभव्य जीव आहे तो जे पण काय करतोय, नियम संयम व्रत धर्म स्वाध्याय ध्यान सगळं जे काय करतोय त्याच्या मागं भोगाचं निमित्त असतं. काय ना काय संसाराची रुची असते. त्यामुळं तिथं त्याला सांगितलं धर्माचं श्रद्धान दिसून येते तरी सुद्धा ते काय पहिलं काय? चरणों की पूजा सुख की ही अभिलाषा अब तक न समझ ही पाया प्रभू सच्चे सुख की भी परिभाषा. आता ह्याच्या पुढे जे येणार आहे ना टीकेमध्ये जयसेनाचार्यांच्या ऐकल्यावर असं हादरून जाणार आहे आपण. असं आहे माहिती का? परवा आपण ऐकलो की अनंत भव्याच्या मागे एक अभव्य असतो म्हणून आपण निश्चिंत झालोय. आज जे सांगणार आहेत ना ते ऐकल्यावर घाबरून तुम्ही झोपणारच नाही रात्रभर असं आहे पुढं. तर हे पहिल्यांदा पूर्ण करू. काय सांगितलं? अभव्याला धर्माचं श्रद्धा नसून सुद्धा तो मोक्षाला जात नाही, कारण भोगाच्या निमित्ताने धर्म करतो, कर्माच्या क्षयाच्या साठी करत नाही. करत नसल्यामुळे असं म्हणा, कारण नाही म्हणतात. तेच की आता बहिरंगातून दिसतंय म्हणून तुम्ही म्हणाल श्रद्धान करतोय, खोट्या देवशास्त्र गुरूंकडे पण जात नाहीये, कुदेवादींना मानत पण नाहीये, त्यामुळं म्हणेल की धर्माचं श्रद्धान करतोय. सगळं सानिध्य तसं आहे. स्वाध्याय किती सूक्ष्म आहे माहिती का ते? म्हणजे बहिरंगात तुम्ही कुठल्याही रूपाने अभव्याचं काय म्हणतात गेस करू शकत नाही. इतकं सूक्ष्म परिणामामध्ये बघायला लागणार आहे आपल्याला आपल्या. त्यामुळे त्यांनी सगळ्या प्रत्येक गाथेमध्ये पण शेवटी सांगितलंय हे सगळं शिकण्याचा भाव एवढाच आहे की आपल्यामध्ये हे असे परिणमन नसावं, आपण सावधानता बाळगा आणि आत्ता मिथ्यात्व सोडा, एवढंच त्यांनी उद्देश दिलाय. तर 275 गाथेमध्ये भाव हे सांगितला होता की तो अभव्य जीव धर्माचं श्रद्धान करतो, प्रतीती करतो, रुची करतो, स्पर्श करतो, ते
संसार भोगाच्या निमित्ताने करतो, पण कर्मक्षयाच्या निमित्त रूप धर्माचे श्रद्धान करत नाही. ज्या धर्माने कर्माचा क्षय होणार आहे अशा त्या धर्माचं श्रद्धान त्याला नाही. जे की संसार वाढवणारं म्हणजे शेवटी पुण्य म्हणा, पुण्याचाच आश्रय करतोय आणि त्याच्यावर श्रद्धान ठेवलंय, त्याच्यानेच मोक्ष मानतोय, हीच त्याची कल्पना चुकतीये, ज्ञान चुकतंय. म्हणजे काही शुद्ध भावाने होणार आहे कर्माचा क्षय, त्यारूप धर्म तो करत नाही, म्हणजेच शुद्ध भाव हा धर्म आहे. हो, तुम्हाला धर्माचं श्रद्धान म्हणजे बहिरंगात ते क्रिया वगैरे करतोय, शारीरिक रूपाने धर्म करतोय, इकडं जाऊच नका. मग असा धर्म करत नाही, म्हणजेच जो कर्मक्षयाला कारणरूप धर्म कुठला, शुद्धात्मानुभूती, सम्यक दर्शन, अशा रूपाचा धर्म त्याच्याकडे नाही, त्याचं श्रद्धान नाही, त्याच्यासाठी तो करत नाही, म्हणून तो अजूनही अज्ञानी मिथ्यादृष्टी म्हणला जातो. पुढं 317 गाथा घेतली आहे समयसारची, त्याच्यामध्ये पण चांगलं वर्णन घेतलंय. काय सांगितलं होतं? न मुयई पयडीम भव्वो सुठ्ठुवी अज्झायूण सत्थाणी गुडदुद्धम पिपिबंता न पण्णया निव्विसा होंती. काय सांगितले? कळलं का सांगा? लेंछांच्या भाषेत. आर्यांची भाषा कळली का? तर जसं खुलासा एवढं छान घेतलंय ना त्यांनी त्याच्यामध्ये, मी पहिला गाथेचा अर्थ सांगते. अभव्य जीव चांगल्या प्रकारे शास्त्राचे अध्ययन करूनही कर्म प्रकृतीच्या स्वभावाला सोडत नाही, अर्थात प्रकृती बदलत नाही. जसे दूध व गूळ पिऊनही सर्प निर्विष होत नाही, असं त्यांनी गाथेचा भाव घेतलाय. कर्म प्रकृती नाही म्हटलं तिथं बहुतेक. न मुयई पयडीम भव्वो, जो अभव्य आहे तो प्रकृतीला सोडत नाही. आता ती प्रकृती म्हणजे त्याचा स्वभाव घ्यायचा बरं का, त्यांनी खुलासा केले. कशाला म्हणायचं प्रकृती ह्याच्यासाठी? जसे या लोकात साप आपले विषभावाला स्वयं सोडत नाही, सर्प कधीही विषाला सोडत नाही. तुम्ही त्याला दूध पियायला घाला किंवा त्यांनी तेच हेतू दिलाय की विषभावाला मिटवण्यामध्ये समर्थ असं मिश्रीयुक्त दूध असतं, जे की विषाला नष्ट करू शकतं, अशी त्याच्यात शक्ती आहे. कशात? गुड मिश्रित दूध. ते पिऊन सुद्धा सर्प आपला विषभाव सोडत नाही. त्याप्रमाणे अभव्य प्रकृतीच्या स्वभावाला स्वयमेव सोडत नाही, त्या प्रकृती स्वभावास सोडण्यास समर्थ असणाऱ्या. आता जसं त्या सापाला त्याचं विष सोडण्यास समर्थ कोण? मिश्रीयुक्त दूध. पण तरी सुद्धा ते त्याचं विष सोडू शकत नाही हे पिऊन सुद्धा. तसं म्हणलं अभव्य जीवाच्या अभव्यत्वाला नष्ट करणारं म्हणा किंवा त्याला त्या प्रकृतीला सोडण्यासाठी मदत करणारं असतं ते द्रव्यश्रुत भावश्रुताचं ज्ञान. मग ते ज्ञान मिळवून सुद्धा तो त्याच्या प्रकृतीला सोडत नाही, असं त्यांनी उदाहरण चांगलं घटवलंय. त्या प्रकृती स्वभावाला सोडण्यास समर्थ असणाऱ्या द्रव्यश्रुत शास्त्राच्या ज्ञानानेही तो आपला स्वभाव सोडत नाही, कारण याला नित्यच भावश्रुत ज्ञानरूप शुद्धात्म ज्ञानाच्या अभावाने अज्ञानीपणाच असतो. काय कळलं? नाही ना काकी, काय कळलं? भावश्रुताच्या अभावात अज्ञानीपणाच असतो. म्हणजे द्रव्य आगमाचा अभ्यास आहे पण भावश्रुत नाही. द्रव्यश्रुताचं सगळं पारगामी झाला तरी सुद्धा भावश्रुत होत नसल्यामुळं तो अज्ञानीच आहे. कारण प्रत्येक तुम्हाला सांगितलं ना, शास्त्रातलं प्रत्येक वाक्य, आम्हा म्हणतात प्रत्येक वर्ड सुद्धा तुम्हाला अनुभूतीसाठी प्रेरणा देणारं असतं. एक एक शब्द सुद्धा अनुभूतीचा स्वभावाचा वाचक घ्यायला पाहिजे, पण त्यातून तो ते भावच काढत नाही तर त्याला भावश्रुत होत नाही. म्हणून अभव्य अज्ञानी प्रकृती स्वभावातच राहत असल्याने कर्माचा भोगताच असतो. आता करा वाक्य, अनुमान वाक्य काय करणार? अभव्य जीव कर्माचा भोगता असतो. मग तिथं त्यांनी दोन्ही घेतलंय, कर्मचेतना, कारण भावश्रुत कर्मचेतना आणि कर्मफल चेतना हे दोन्हीचा भोगता असं घेतलंय त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा करताना. जो अभव्य असतो तो कर्मचेतना आणि कर्मफल चेतना भोगतो. मग हेतू काय दिला त्याला? प्रकृती
प्रकृती स्वभावाला सोडत नसल्यामुळे प्रकृतीला सोडत नसल्यामुळे दिसतंय का बोर्डवरचं? प्रकृतीला सोडत नसल्यामुळे म्हणजे प्रकृती म्हणजे त्याचा स्वभाव. जसं उदाहरण दिलं ना, साप कधीही त्याच्या प्रकृतीला सोडत नाही, म्हणजे आपला विषभाव. तसा आज्ञाने आपला स्वभाव सोडत नाही. अभव्य आहे तो, त्याचा स्वभावच असा आहे की तो भाव शुद्ध रूपाने परिणमन करू शकत नाही. त्यामुळं तो द्रव्य शुद्ध मिळालं तरी सुद्धा आपल्या स्वभावाला सोडत नाही. जसं साप गुड मिश्रित दूध मिळालं तरी सुद्धा विषभावाला सोडत नाही. तसं आपल्यात कुठले कुठले साप बसलेत बघा. आपण सुद्धा असं कुठल्या तरी मोहामध्ये अडकतो आणि स्वभावाचा निर्णय करत नाही, किंवा त्या संसाराला इतकं महत्त्व देतो की स्वभाव महत्त्वाचा वाटत नाही, त्याची महिमा कळत नाही. त्यामुळं आपण पण त्या संसाराच्या स्वभावात रमलोय. म्हणून हे सगळं समजून सावधान व्हा आणि स्वतःला जाणा. एवढंच सगळ्याचा सार आहे, सांगायचं भाव आहे. भावपाहूडमध्ये 2 गाथा घेतल्यात त्यांनी, त्याचं पण वाचून दाखवते काय सांगितलं. प्रकृती कशाला म्हणायचं हे शंका आली ना तुम्हाला, तर भावपाहूड असेल तर, अष्टपाहूडचं पुस्तक असेल तर घ्या. त्यातली 138 गाथा आहे भावपाहूडची. घ्या का की आहे तिथं, कारण 2 गाथा घ्यायच्या त्यातल्या चांगलं. म्हणजे याच आशयाची गाथा आहे सेम, जी समयसारची आत्ता घेतली ना आपण, की सर्प गुड मिश्रित दूध पिऊन सुद्धा निर्विष होत नाही. तेच सेम गाथा थोडीशी फरक करून इकडे तिकडे का दुसऱ्या कप्प्यात आहेत, भरपूर आहेत अष्टपाहूड. हे घ्या. आगे कहते हैं की 138 गाथा आहे. असं पुस्तक असेल तर ह्याच्यामधलं विश्लेषण वाचते मी. अभव्य जीव कुठला आहे हे, जयपूरचं प्रकाशन आहे. अपनी प्रकृति को नहीं छोड़ता, उसका मिथ्यात्व नहीं मिटता. न मुयई पयडी अभवो सुठुवी आयण्यूण जिण धम्मम गुडदुद्धम पिपिबंताण पण्णयाणी विसा होंती. सेम टू सेम गाथा घेतली याच्यामध्ये, फक्त थोडासा भाव वेगळा घेतलाय. 249 आहे. अभव्य जीव भले प्रकार जिन धर्म को सुनकर भी अपनी प्रकृति को नहीं छोड़ता है. यहाँ दृष्टांत है कि सर्प गुड़ सहित दूध को पीते रहने पर भी विषरहित नहीं होता है. सेम गाथा घेतली आहे 317 गाथा समयसारची आणि ही भावपाहूडची 138 गाथा. त्यात प्रकृती म्हणजे काय त्यांनी खुलासा चांगला घेतलाय. जो कारण पाकर भी नहीं छूटता है उसे प्रकृति या स्वभाव कहते हैं. काय सांगितलं तुम्हाला शंका ना, प्रकृती म्हणजे काय सांगा, उत्तर काय सांगितलं. अनुजा भाभी बोला. हां जो कारण पाकर भी जो कारण पाकर भी नहीं छूटता है, जो कारण पाकर भी नहीं छूटता है उसे स्वभाव कहते. स्वभाव कशाला म्हणते त्याचंच व्याख्या करायला तो. जो कारण पाकर भी नहीं छूटता है उसे स्वभाव या प्रकृति कहते हैं. अभव्य का यह स्वभाव है कि जिसमें अनेकांत तत्व स्वरूप है, ऐसा वीतराग विज्ञान स्वरूप जिन धर्म मिथ्यात्व को मिटाने वाला है. कौन? अनेकांत स्वरूप जिन धर्म मिथ्यात्वाला मिटवणारा आहे. उसका भले प्रकार स्वरूप सुनकर भी जिसका मिथ्यात्व स्वरूप भाव नहीं बदलता है, यह वस्तु का स्वरूप है, किसी का किया हुआ नहीं है. म्हणजे त्याचा करता कोणी नाही हे त्याला स्वीकारच होत नाही. जो अभव्य जीव आहे तो अशा रीतीने त्याची प्रकृती आहे, त्याचा स्वभाव असा आहे. त्यामुळं तो त्या स्वभावाला सोडत नाही आणि वस्तूच्या स्वरूपाला स्वीकारत नाही, अनेकांताला मानत नाही.
जाणतोय सगळं, काय म्हणायचं, शब्दरूपाने सगळ्याला जाणतोय की, पण मान्यतेमध्ये चूक झाल्यामुळं पुढं सरकू शकत नाही. यहाँ उपदेश अपेक्षा इस प्रकार जानना की, सगळं वर्णन का जाणायचं आहे तर त्यासाठी प्रयोजन सांगतायत. अभव्य रूप प्रकृती तो सर्वज्ञ गम्य है. तुम्ही कोणाचा निर्णय करायला जाऊ नका. मला आता इतकं सगळं समजलंय, अभव्य जीव असा असतो, कोणाच्या तर समोर बसून असं सांगू नका तू अभव्य आहेस म्हणून. किंवा कोण धर्म करत नाही त्याला द्वेषाने म्हणू नका तू अभव्य आहेस म्हणून. फक्त हे सांगायलेत काय, अभव्याचं स्वरूप केवली गम्यच आहे, तुम्हाला कोणाला समजणार नाही. हे सगळं शाब्दिक ज्ञान दाखवायला लागलेत, फक्त आपल्याच स्वतःचा निर्णय करण्यासाठी वापरा. हाँ, तो भी अभव्य की प्रकृति के समान अपनी प्रकृति न रखना, मिथ्यात्व को छोड़ना, यह उपदेश है. स्वतःसाठी लावा, दुसऱ्या कोणावर तर्क अनुमान लावायला जाऊ नका. तुम्ही काय भविष्यकार नाही किंवा सर्वज्ञ नाहीत, कोणाला सांगायला किंवा कोणाचं काय म्हणतात त्याला डायग्नोसिस करायला जाऊ नका की कोण भव्य आणि कोण अभव्य आहे. तर मी कसं आहे ह्याचा निर्णय करण्यासाठी हे सगळं स्वरूप आपल्याला समजून दाखवलं आहे. आगे इसी अर्थ को दृढ करते. अजून एक गाथा घेतली, 139 गाथा आहे. मिच्छत छन्न दिठ्ठी दुद्धिये दुम्मयेहिम दोसेहिम धम्मम जिणपण्णत्तम अभव जीवो नरोचेदी. दुर्मत, हे जरासं वाकडं तिकडं घेतलं मी, इथलं वाचते म्हणजे त्यांनी अर्थ करताना जरा क्लिष्ट वाटते. दोषयुक्त एकांती दुर्मत व त्याद्वारे निरूपित अन्यमत याने ज्याची बुद्धी दुर्बुद्धीने म्हणजे मिथ्यात्वाने आच्छादित आहे. काय म्हणलं, एकांत जे कुठले मत आहेत ते दोषयुक्त आहेत, बरोबर. त्या दोषयुक्त मताने ज्याची बुद्धी मिथ्यात्वाने आच्छादित झाली आहे, दुर्बुद्धीने आच्छादित झाली आहे, असे अभव्य जीव त्यांना जिनप्रणित धर्म रुचत नाही. कारण ज्याच्या बुद्धीमध्ये मिथ्यात्व पडलंय, त्याच्यानीच आच्छादित झाली आहे ती बुद्धी, त्याला सम्यक समीचीन शास्त्राचा अवगम कसा होणार. त्यामुळं त्याला जिनप्रणित धर्म रुचत नाही, त्याची श्रद्धा करत नाही. यथार्थ अभव्य जीवाला तर सर्वज्ञच जाणतात. खरा अभव्य कोण आहे हे तर सर्वज्ञच जाणतात, पण हे अभव्यांचे चिन्ह असतात असे परीक्षाद्वारे जाणले जाते. आपली परीक्षा करा एवढं सांगायचं आचार्यांना की तुमच्यामध्ये ही लक्षणं असतील तर अभव्य असाल तर पुरुषार्थ करून पण उपयोग नाही, पण मी जाणू शकतो का नाही ह्याचा तर तुम्ही पुरुषार्थ करू शकता, तर जाणा. एवढंच करण्यायोग्य कार्य आहे तुम्हाला. बाकी हे सगळं समजून दुसरं काय, व्रत संयम विधान तप जप मंत्र करून सुद्धा अभव्य जीव भव्य होऊ शकत नाही. मिथ्यात्व के उपदेश से अपनी दुर्बुद्धि द्वारा जिसके मिथ्या दृष्टि है उसको जिन धर्म नहीं रुचता है, तब ज्ञात होता है कि ये अभव्य जीव के भाव है. यथार्थ अभव्य जीव को तो सर्वज्ञ जानते हैं, परंतु ये अभव्य जीव के चिन्ह है, इनसे परीक्षा द्वारा जाना जाता है. तुम्ही काय करणार, घरात कोणीतरी धर्म करत नाही आहे किंवा शास्त्राला चल म्हणलं तर चलत नाही किंवा स्वाध्याय करत नाही, ध्यान करत नाही, क्लेश करतो, कषाय करतो, लगेच तुम्ही काय करताय, तर्कानुमान, हा अभव्य आहे. मग त्याला तुम्ही जाऊन सांगून आशीर्वाद द्यायला जाता लगेच तू अभव्य आहेस म्हणून. असं काय करायला जाऊ नका, कारण कदाचित तोच कषाई जीव थोड्याच काळात बदलून निष्कषाई पण होऊ शकतो. मागे एकदा सांगितलं होतं ना, ते पंडित होते आणि त्यांना जिनवाणी मिळाली होती कोणाकडनं तर, आणि घरी आल्यावर त्यांना काहीतरी कषाय झाले होते बायकोवर, आणि मग त्यांनी त्या कषायाच्या भरातच ती जिनवाणी अशीच ठेवली टेबलवर का कुठं तर, आणि मग त्यावेळेस त्या बायकोनी म्हटली ते जिनवाणीवर का काढायलाय तुम्ही राग. मग ती जिनवाणी तिने व्यवस्थित नेऊन कप्प्यामध्ये ठेवली. सांगा कोण स्वाध्यायी आणि कोण मोक्षाला लवकर जाणार, कोण धार्मिक. तुम्हाला दिसते ती बायको म्हणजे शांत परिणामी, तिने केवढं चांगलं शास्त्राला ठेवलं, पण ती ठेवणार तर कधी ते उघडून वाचणारी नसते. पण ते कदाचित पंडित कशायातून शांत झाले तर उघडून वाचतील, स्वतःचं कल्याण करतील, प्रतिक्रमण पश्चाताप करतील, लवकर मोक्षाला जातील.
पण मंद कशाही असतो ना, तो काय म्हणायचं, पुरुषार्थ मंद कशाहीच करतो, तीव्र कशाही करत नाही. पण जरी मंद कशाही असेल तरी तत्वाचा निर्णय केला नाही तर त्याचे ते मंद कशाही सुद्धा उपयोगी नाहीत. तत्वाची अनुभूती केली नाही तर मोक्षगामी होऊ शकत नाही. उदाहरण काय सांगितलं होतं? म्हणजे माणसाला गडबड हे सगळ्यात म्हणजे अगदी शांत असाल तर तुम्ही तिथे पण लवकर पुरुषार्थ करणार. ते जर त्याला तेच सांगितलं, त्याच्याबरोबर जोड पाहिजे, तत्वाची ज्ञानाची जोड पाहिजे. जर असेल तर तो आपल्या बाहेर जर दिसला तर तो लवकर तिथं प्रवृत्ती करेल. जर त्याला एकदा म्हणून ते कर्णानुयोगात अनेक ठिकाणी सांगितले त्यांनी, अतिमंद कशाही पण उपयोगी नाही आणि अतितीव्र कशाही पण उपयोगी नाही. आयुबंधाच्या वेळेस जर तो असतो ना तर मध्यम कशाही असतो तो. तसंच आहे इथं पण, की निर्णय करायचा असेल तर थोडंसं आपली बुद्धी लावावी लागते. संसार करायचं तरी सुद्धा लय मंद परिणामात असाल तरी संसार होत नाही. कोणतर गुंडाळून तुम्हाला भोळं बनवून जाते फसवून. आणि तेच खूप तीव्र कशाही असेल तर तरी सुद्धा तुमच्याकडे गिऱ्हाईक येणार नाही, तुमचं भट्टी चालणार नाही. म्हणजे सगळीकडे सांगितलं की विवेक पाहिजे, एवढंच थोडक्यात. आणि तो विवेक तत्वज्ञानाने प्राप्त होणार आहे. म्हणून स्वाध्यायाचं फळ अनुभूती आहे, निर्णय आहे, सम्यक दर्शन आहे, त्याला प्राप्त करा. तर मी हे सांगत होते उदाहरण, की मंद कशाही आहे म्हणून धार्मिकच आहे किंवा मोक्ष मार्गस्थच आहे, व्याप्ती नाही. फॉर एक्झाम्पल कोणाचं सांगितलं होतं, भगतसिंग होते, त्यांना म्हणलं ना बर्फाच्या शय्येवर झोपवलं होतं डिसेंबरच्या महिन्यामध्ये उघड्या कपड्यांनी, कपडे नसताना अंगावर. आणि त्यावेळेस तिथं वारं घालत होते वरून. म्हणजे इतकी थंडी असताना काय झालं असेल, आतल्या नसा सिकडून जातील, आखडून जातील. पण तरीसुद्धा असं हू का चू नये. आणि त्यांनी व्रत घेतलं होतं, नियम केला होता की मी काय खाणार पिणार नाही. तर त्याचं तोंड उघडून त्याच्यामध्ये घड्या भरून भरून दूध पाजलं त्याला, म्हणजे त्याचं नियमभंग व्हावं वगैरे म्हणून. मग असं मंद कशाय तरीसुद्धा त्यांना कशाय नव्हते कोणाबद्दल. किंवा म्हणले महात्मा गांधीसुद्धा कशाय किती केले हो, त्यांना जरी किती प्रतिकूलता आली तिथं इंग्रजांकडून, ते सत्याग्रह केला मिठाचं वगैरे, सगळीकडे त्यांना अपोज झालं, सगळीकडे त्यांना काय म्हणते त्याला करावं लागलं, त्यांना कुठं कुठं शाब्दिक युद्ध वगैरे. पण तरीसुद्धा कशाही नाही झाले ते. मग मंद कशाय होते का नाही. येशू ख्रिस्त होते, हातात खिळे ठोकले ना, डोक्याला खिळे ठोकले, तरीसुद्धा कोणाविषयी वैरभाव नाही धरला. इवन सांगितलं सगळ्यांना उद्देश की कोणाविषयी तुम्ही वैर धरू नका असं. मग मोक्षाला का नाही गेले. मंद कशाय पाहिजेत ना तुम्हाला, होते ना मंद कशाय त्यांचे. अनेक उदाहरणं आहेत अशी शास्त्रामध्ये वगैरे किंवा लौकिकामध्ये, इतिहासामध्ये वगैरे. पण फक्त मंद कशाय असून उपयोग नाही. तुम्ही जर असे असाल तर आपली प्रकृती बदला आणि ते कशायाकडे लक्ष न देता हे स्वाध्याय किंवा ज्ञानाच्याद्वारे स्वतःचा निर्णय करा. तर ते कशाय आपोआप मंद होऊन निघून जातील किंवा निष्कषायाकडे जाल तुम्ही. पण त्या कशायाकडे बघत बसला, त्यालाच घटवत बसला तर उपयोग नाही. म्हणून कुठूनही असे ना का भावश्रुतापर्यंत जावा, तर तुम्हाला स्वभाव काय आहे हे समजणार आणि त्याचा आपण निर्णय करून अनुभूती घेऊ शकणार. अनुभूती घ्या, त्याच्याशिवाय कल्याण नाही. ओम. जाणा अनंत ज्ञान असणाऱ्या स्वभावाला जाणा. हा आत्मा कर्मापासून अस्पर्शी आहे, दोषमुक्त आहे, संसारमुक्त आहे. नित्य आनंद स्वभावीच आहे जाणा. स्वतःची प्रकृती ओळखा, निर्णय करा, मी शुद्ध आत्माच आहे. ओम. विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौसाणं.